नातेपुते शहरात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीची जय्यत तयारी। 31 जुलैला सोनू साठे यांच्या गायनाचा कार्यक्रम व 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम होणार संपन्न। मौजे नातेपुते तालुका माळशिरस या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून जयंती महोत्सव समितीच्या वतीनं जय्यत अशी तयारी करण्यात आली असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात भव्य दिव्य डेकोरेशन करून भव्य दिव्य अशी लाइटिंग डेकोरेशन गल्लीमध्ये लाइटिंग डेकोरेशन केलेलं आहे। तसेच 31 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध गायक सोनू साठे यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी प्रतिमा पूजन व सायंकाळी भव्य दिव्य असं मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे। जयंती महोत्सव समिती अध्यक्ष व मार्गदर्शक काय म्हणाले पहा सविस्तर। जनसत्ता आणि धाडस टाईममध्ये सर्वांचं सरसे स्वागत आहे। आज आपण नातेपुते या ठिकाणी आहोत। नातेपुते या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मार्गदर्शक या ठिकाणी आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणू। अध्यक्ष नमस्ते। नमस्कार। कशा पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे? 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंती तुम्ही साजरी करताय, काय सांगा? आज 1 तारखेला सकाळी आम्ही प्रतिमेचं पूजन करतो, त्यानंतर 4 वाजता मिरवणुकीचा कार्यक्रम असतो। मिरवणुकीचे वाद्य बँड आहे, बँजो आहे, प्रेत आहे, अशा आतिषबाजी अशा प्रकारे आम्ही मोठ्या उत्सवात 1 तारखेची जयंती आम्ही साजरी करतो। ओके, एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही कसं सांगाल, काय सांगाल, कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे? 2026 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंच्या 106व्या जयंतीनिमित्त 31 जुलैला महागायक सोनू साठे यांचा गाण्याचा कार्यक्रम संध्याकाळी 8 ते 12 आणि शनिवार 1 ऑगस्टला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत प्रतिमा पूजन आणि 4 ते रात्री 10 पर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या मिरवणूक संपन्न होईल। ओके, अध्यक्ष तुम्ही काय सांगाल, कित्येक वर्षापासून तुम्ही राजकीय नातेपुते गावामध्ये प्रथमतः 1979 सालापासून नातेपुतेच्या मातंग समाजाच्या समस्त मातंग समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो आणि सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी तशाच पद्धतीनं जोमाने ह्या जी कमिटी स्थापन केलेली आहे ही कमिटी उत्साहाने काम करते, एकजुटीनं काम करते। परंतु गावामधील जे परंपरा आहे वर्गणी देणे किंवा काय हे करणे ते सगळ्यांनी उत्साहाने आम्हाला देणगी देऊन या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे, त्यांचं प्रथमतः मी आभार मानतो। रोजी संध्याकाळी 8 वाजता सोनू साठे महागायक यांचा कार्यक्रम 9 ते 12 या दरम्यान होणार आहे आणि नंतर फटाकड्याची आतिषबाजी करून 1 तारखेला सकाळी प्रतिमेचं पूजन गावातले मान्यवर तालुक्यातले काही मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। नंतर परत संध्याकाळी 7 ते 11 या दरम्यान भव्य मिरवणूक होणार आहे। या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डेकोरेशन केलेलं आहे। अण्णाभाऊ साठेंची मोठी प्रतिमा म्हणजे स्टॅच्यू ही आणलेला आहे, त्या स्टॅच्यूचं मिरवणूक नातेपुते गावामधून निघणार आहे असं मी आता तुमची तयारी कुठपर्यंत झालेली आहे? आमची सगळी तयारी झालेली आहे, आमची काय सुद्धा नाही, सगळे व्यवस्थित झालेलं आहे। डेकोरेशन झालेलं आहे, परत अजून गल्लीतली लाइटिंग झालेली आहे, मोठ्या प्रमाणात आम्ही ही केलेला आहे, खर्च झालेला आहे आणि त्या अनुषंगाने नातेपुतेतील सर्व नागरिकांनी या जयंती महोत्सवात सामील होऊन जयंती महोत्सवाला ही शोभा वाढवावी अशी मी ग्रामस्थांना विनंती करतो आणि समाजातील प्रमुख महिला यांनी सर्व महिलांनी एकत्रित येऊन मिरवणुकीला शोभा वाढवावी अशी मी जयंती समितीच्या वतीनं मी आश्वासन देतो आणि मग सर्वांनी मिळून कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी विनंती आहे। परत शेवट मी धाडस न्यूज जनसत्ता न्यूज
यांच्या आभार मानतो आणि असंच आम्हाला परंपरागत प्रत्येक वर्षी ही येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवून प्रसार करतात. त्यांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि इथं जय लवजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय.